नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. 7 संघटनेच्या कृती समितीचा 70% संप यशस्वी. 72 तासांच्या संपातील उर्वरित 2 संपात महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती. शासनाने जनतेचा व वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा. महाराष्ट्र अंधारात जाण्यापासून वाचवावा. जनतेतून होत आहेत मागणी. नितीन चव्हाण, केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन 50-49 संयुक्त कृती समितीचा सभासद. आज हा जो 72 तासाचा संप वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे, हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी, आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचवणे हा एक मुद्दा, एकच ध्येय धोरण ठेवून संयुक्त कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या, प्रशासनाची चर्चा झाल्या, परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खाजगीकरणच्या विरोधात, तसेच प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेले आहे त्यामध्ये आमचे सभासद संख्या, स्टाफ कमी होणार आहे, अभियंते कमी होणार आहेत, अधिकारी कमी होणार आहेत. आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही, परंतु हे ज्या आमच्या सूचना आहेत त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे रिस्ट्रिक्शन लागू करावे, परंतु त्यांनी एकतर्फी हे रिस्ट्रिक्शन लागू केले आहे. त्या विरोधात व खाजगीकरणाच्या विरोधात हा संप चालू आहे. आणि हा 72 तासाचा संप जरी पुकारला असला तरी वेळेत जरी तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा सर्व केंद्रीय पदाधिकारी व सर्व संयुक्त संघटना कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे. वीज कामगार कृती समिती ज्या 7 संघटनांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या प्रशासनाविरुद्ध जे आंदोलन मागच्या शिस्तबद्ध क्रमबद्ध पद्धतीने आपण मागच्या 15 दिवसापासून आंदोलन करत आहोत, त्याचा शेवटचा टप्पा म्हणून हा 72 तासाचा संप आजपासून सुरू होत आहे. प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटी आजपर्यंतच्या पूर्ण निष्फळ ठरलेल्या आहेत. प्रशासन कुठल्याही पद्धतीत मागे सरायला तयार नाही. एकतर्फी आणि जुलमी रिस्ट्रक्चरिंग असेल किंवा महापारेषणमधलं खाजगीकरण असेल, महानिर्मितीमधलं खाजगीकरण असेल, या गोष्टीमध्ये प्रशासन अजिबात पाठीमागे सरकायला तयार नसल्यामुळे हा संपाचा हत्यार आता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हाती घेतलेला आहे. तसेच महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू व्हावी, बाह्यस्रोत जे कंत्राटी कामगार आहेत यांचे प्रश्न निकाली निघावेत, यासाठी हे मुद्दे आपण आंदोलनात घेतलेले आहेत. परंतु प्रशासनासोबत सर्व चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आजपासून हा 72 तासाचा संप सुरू होत आहे. या संपाचा परिणाम नक्कीच ग्राहक सेवेवर किंवा प्रशासनावर पडेल आणि प्रशासनाला यातून धडा शिकून ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत संघटनेच्या, या नक्कीच प्रशासन लवकरात लवकर मान्य करेल, जेणेकरून हा संप संपुष्टात येऊन ग्राहकांना व सर्वांना सुरळीत वीज सेवा मिळेल. विजयकुमार राखले. आज हा कृती समितीच्या माध्यमातून जे प्रमुख 7 संघटना आहेत त्या 7 संघटनांचा 72 तासाचा हा संप आहे. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे रिस्ट्रक्चरिंग, जे पुनर्रचना होणार आहे महावितरणमध्ये, त्या विरोधात हा लढा आहे. त्यासोबतच जे विद्युत क्षेत्र आहे, विद्युत निर्मिती करणारे की जे केंद्र आहेत ते खाजगीकरणाला देण्याचा घाट प्रशासनाचा आहे, त्याबद्दल आहे. तसेच पारेषणमध्ये जे 200 कोटीच्या वर जे कामं होणार आहेत ते सुद्धा खाजगीच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा घाट आहे. त्या ह्याच्यावर आमचा हा संपाचा हाक दिलेला आहे. आणि या जिल्ह्यात जवळपास 1200पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी हे या संपात उतरलेले आहेत. जवळपास 90% कर्मचारी, अधिकारी या संपात सामील झालेले आहे. हा संप हा कुठल्या म्हणजे आर्थिक बाबतीत नसून हा मूळ याचा उद्देश आहे की हे खाजगीकरण म्हणजे पुनर्रचनेच्या नावाखाली हे सरकार खाजगीकरणाचा डाव हाकत आहे. त्यासाठी हा संघटनांना मिळून हे संपाचे हाक दिलेले आहे. मी नजीरुद्दीन मुजावर, अध्यक्ष मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना. तर हा संप रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात, महावितरण कंपनीमध्ये
होऊ घातलेली आहे, त्याच्या विरोधात हा संप पुकारलेला आहे. या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरण कंपनीमध्ये कर्मचारी कपात होणार आहे आणि हे रिस्ट्रक्चरिंग आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहे. परंतु असं निदर्शनास येते की यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही हा संप नियोजित केलेला आहे. लादलेल्या पुनर्रचनेच्या विरोधात आज मध्यरात्री 12 पासून एकूण 7 संघटनाच्या कृती समितीनं जो संप पुकारलेला आहे तो 72 तासाच्या संपाला आज सुरुवात झालेली आहे. महावितरण कंपनी असेल, महापारेषण असेल, महाजनको असेल, या कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न, तसेच सध्या एकूण संघटनेला विश्वासात न घेता लादलेलं पुनर्रचनेचं जे संकट आमच्यावर लादलं गेलेलं आहे त्याचा निषेध म्हणून त्याच्या विरोधात कृती समितीनं दिलेल्या निर्देशानुसार आम्ही आजपासून संपावर आहोत आणि जर सविस्तर तोडगा नाही निघाला तर 72 तासानंतर सुद्धा कदाचित कृती समितीच्या निर्देशानुसार आम्ही बेमुदत संपावर जाऊन प्रशासनाकडे न्याय मागणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.